या मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आता ही मदत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। पण मला अतिशय आनंद आहे की भाऊबीजेच्या दिवशी भाऊबीजाची ओवाळणी देण्याची आम्हाला संधी मिळाली। शेतकऱ्यांची दिवाळी या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळू लागलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले भाऊबीजेला या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हेक्टरी 25,000 रुपये देण्याचं आत्ताच पत्रकारांना बोलताना त्यांनी महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज बुधवार 22 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण जोरदार होऊ लागलं आहे। सरकारने त्या ठिकाणी मागील 2 दिवस झालं सोमवार, मंगळवार, बुधवार असं दिवाळीचे मुख्य 3 दिवस या ठिकाणी पैसे वाटपाचे निवडलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आत्ता सांगितलं आहे। तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे। काही शेतकऱ्यांना सोमवारी पैसे त्यांच्या बँकेत जमा झालेत, काही शेतकऱ्यांना मंगळवारी काल देखील पैसे बँकेत जमा झाले आहेत। ज्या शेतकऱ्यांना मागील 2 दिवसामध्ये म्हणजे सोमवार मंगळवार पैशांचं वितरण झालं नाही त्यांना आज 100% पीक विमा आणि अतिवृष्टी या दोन्हीचे मिळून तुम्हाला 12,500 रुपये अतिवृष्टीचे आणि पीक विम्याचे 12,500 असं 25,000 रुपये बँकेच्या खात्यावरती हेक्टरी आज सकाळपासूनच जमा व्हायला सुरुवात झाल्या। प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ लागलाय, तो म्हणजे फक्त तुम्ही पैसे जमा होत आहे असं बोलता, परंतु आमच्या खात्यावरती पैसे का जमा होत नाहीत यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता शेतकऱ्यांना उत्तर दिलं आहे। लक्षात ठेवा, डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे जमा होत असल्याने पैसे जमा होण्यासाठी थोडा वेळ लागत होता, परंतु आम्ही ही प्रोसेस आता बंद करून चेकद्वारे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे। काही शेतकऱ्यांना मागील 2 दिवसांमध्ये म्हणजेच सोमवारी पैसे जमा झालेत, काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती मंगळवारी पैसे या ठिकाणी काल सुद्धा जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे। राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना आज बुधवारी 22 ऑक्टोबर दिवशी म्हणजे आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे आणि आज राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना कसल्याही परिस्थितीत पैसे जमा करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। कारण दिवाळीचे मुख्य दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार हे 3 दिवस पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जावेत यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी बँकांना आता चेक दिलेला आहे। त्यामुळे कसल्याही परिस्थितीत आता शेतकऱ्यांना पैसे आज जमा करण्यात येतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। शेतकरी बांधवांची आता भाऊबीजेच्या दिवशी दिवाळी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। आज वार आहे बुधवार 22 ऑक्टोबर आहे। राहिलेले उरलेले सर्व शेतकरी आता यामध्ये लिस्ट एकत्र मुख्यमंत्री साहेबांनी आता केली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या बँकेचं खातं महाराष्ट्र बँकेत आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं भूविकास बँक, मध्यवर्ती बँक, त्या ठिकाणी आता स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, बँक ऑफ इंडिया अशा 10 वेगवेगळ्या बँकांमध्ये आहे, तर त्यांना पैशांचं वितरण काल सोमवार, मंगळवार त्या ठिकाणी 2 दिवसांमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं। आज पैसे वाटपाचा लास्टचा दिवस आहे, ती म्हणजे लक्षात ठेवा, सर्वांनी आता लक्ष देऊन बघा, ही खरी 100% बातमी आहे। कारण मुख्यमंत्री साहेबांनी सोमवार, मंगळवार त्या ठिकाणी बुधवार 3 दिवस मुख्य दिवाळीचे दिवस असल्याने पैसे वाटप सुरू करण्यात आलं होतं। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज बुधवारी संध्याकाळी 11 वाजेपर्यंत सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील। यामध्ये कोणी सुद्धा आता शिल्लक राहणार नाही, सरसकट सर्वांना पैसे मिळणार आहेत असं मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगण्यात आले। शेतकरी बांधवांनो, अजिबात काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, कोणाला सुद्धा वंचित ठेवलं जाणार नाही। सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहेत। परंतु यामध्ये शेतकरी बांधवांनो एक प्रॉब्लेम झाला आहे। अनेक शेतकऱ्यांच्या गावातील त्यांच्या शेतकऱ्यांच्या शेजारच्या शेतकऱ्यांना पैसे जमा झालेत, परंतु जवळच राहत असून शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांच्याच गावात असून सुद्धा पैसे बँकेत आलेले नाहीत। मग असं का होतंय यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री साहेबांनी काय काय उत्तर दिलेत, तुम्हाला आज कोणत्या भागामध्ये पैसे येणार आहेत। आज बुधवार आहे 22 ऑक्टोबर रोजी, शेवटचा वाटपाचा दिवस आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता बघा, मुख्यमंत्री साहेबांनी महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर दिले, ते म्हणजे आम्ही या ठिकाणी काही शेतकऱ्यांना आता 2022 पासून 2024 पर्यंतचा जो काही रखडलेला केंद्र सरकारने पीक विमा मंजूर केला होता, तर या पीक विमा देण्यापासून त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना बाहेर काढले। तसेच त्या ठिकाणी फक्त 90 लाख शेतकऱ्यांनाच पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे आम्ही सोडलेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले। पात्र शेतकरी जर पाहायला गेले तर 1,20,00,000 शेतकरी पात्र होते, त्यामधील
30 लाख शेतकरी आता आम्ही बाहेर काढले आहेत, त्यांना पीक विमा अतिवृष्टींच्या पैशांचं वाट बघू नका असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलंय। मग आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये पीक विमा अतिवृष्टीचे पैसे मिळणार आहेत, तर बघा मुख्यमंत्र्यांनी त्याची नावे सुद्धा सांगितलीत। या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे मिळणार नाहीत। तुमच्या जर बँकेच्या खात्यावरती हे पैसे त्या ठिकाणी मिळाले नसतील तर त्या ठिकाणी कोणकोणत्या शेतकऱ्यांना, कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे मिळणार नाहीत, त्यांना वाट बघू नका असं या ठिकाणी सांगण्यात आले। याची यादी कोणकोणत्या आल्या नक्की बघा। आज कोणत्याही शेतकऱ्यांना शिल्लक ठेवणार नाही असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितले, परंतु सर्वांना पैसे हे मिळणार नाहीत। परंतु या ठिकाणी सरकारनं त्या ठिकाणी सांगितले 4 प्रकारचे शेतकरी यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे मिळणार नाहीत, वाट बघू नका असं या ठिकाणी आता सांगण्यात आलेलं आहे। आज बुधवार आहे, 22 ऑक्टोबर आहे, दिवाळी जोरदार तुमची सुरू झाल्या आणि यामध्ये तुमच्या खात्यावरती आता कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांना आता 25,000 रुपये हेक्टरी देण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले नक्की बघा। परंतु या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाहीत। मग ते 4 प्रकारचे शेतकरी कोणते आहेत ते पहिल्यांदा आपण या ठिकाणी समजून घेऊया। शेतकरी बांधवांची आता आज वाटपाचा बुधवार शेवटचा दिवस आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। त्यानंतर आज कोणकोणत्या राहिलेल्या शिल्लक शेतकऱ्यांच्या भागामध्ये कोणत्या भागामध्ये पैसे येणार आहेत ती सुद्धा यादी या ठिकाणी पाहून घेऊया। परंतु पहिला प्रकार या ठिकाणी शेतकऱ्यांचा सांगण्यात आलाय। यामध्ये शेतकऱ्यांना आज पीक विमा अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात येणार नाहीत, तुम्ही वाट बघू नका असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। यामध्ये कृषी विभागाकडून पहिला प्रकार शेतकऱ्यांचा बाहेर काढण्यात आलाय, ते म्हणजे ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळत नाही अशा शेतकऱ्यांना यामध्ये बाहेर काढले। आता तुम्हाला वाटत असेल की PM किसान आणि नमो शेतकरीचा या अतिवृष्टी आणि पीक विम्याशी काय संबंध आहे, तर बघा सरकारने आता याच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून असं या ठिकाणी सांगण्यात आले, यामध्ये तुम्हाला पीक विमा आणि अतिवृष्टी वाटप करत असताना कोणती EKYC करण्याची अट सरकारने चेक करण्यात आलेली नाही, कारण सरकारचा तसा आदेश होता। आता सरकारला असं या ठिकाणी समजून आलं आहे, ज्या शेतकऱ्यांना PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा पैसा जातो फक्त त्याच बँकेच्या खात्यावरती पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना मागील नमो शेतकरीचा आणि PM किसानचा एखादा जरी हप्ता मिळाला असेल तर त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज बुधवार 22 ऑक्टोबर रोजी हेक्टरी 25,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येऊ लागलेत। कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये हे पैसे जमा करण्यात येऊ लागलेत ते तर तुम्हाला लगेच समजणार आहे। परंतु त्याआधी शेतकऱ्यांचा दुसरा प्रकार या ठिकाणी अपात्र करण्यात आलाय, त्यांना पीक विमा अतिवृष्टीची वाट बघू नका सांगण्यात आले। ते म्हणजे शेतकऱ्यांचा या ठिकाणी आता त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे उत्पन्नाचा दाखला चेक करण्यात आलेला आहे। तो म्हणजे तुम्ही श्रीमंत शेतकरी आहात का त्या ठिकाणी गरीब शेतकरी आहात हे या ठिकाणी आता चेक करण्यात आले। श्रीमंत शेतकरी जर तुम्ही आहात त्याचं कारण म्हणजे या शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीची जी मदत आहे तर ती या ठिकाणी देण्याची काही सुद्धा अजिबात गरज नाही असं सरकारने सांगितलंय। कारण पीक विमा अतिवृष्टीची जी गरज आहे तर ती फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना आहे असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। त्यानंतरचा तिसरा पॉइंट मध्ये लाखो शेतकरी अपात्र होणार आहेत, तर ते कोणता आणि आज बुधवार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना राहिलेल्या या ठिकाणी पीक विमा अतिवृष्टीचे पैसे मिळणार आहेत, तुमचा नंबर कुठे लागतोय तुम्ही 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। शेतकरी बांधवांनो, तिसरा आता शेतकऱ्याचा प्रकार आहे, यामध्ये सुद्धा लाखो शेतकरी अपात्र केले गेलेत, ती म्हणजे फार्मर ID कार्ड। सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी सरकारने आता नोंदवला आहे, तो म्हणजे फार्मर ID कार्ड ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये नसेल तर ते शेतकरी आहेत, याचा ओळखपत्र नसेल तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा आणि अतिवृष्टी या दोन्हीपासून वंचित राहावे लागलं आहे। त्यांना मागील 2 दिवस झालं पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती झालेलं नाही आहे आणि आता तुम्हाला इथून पुढे पण फार्मर ID कार्ड नसेल तर तुम्हाला पीक विमा अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात येणार नाहीत। जर तुमच्या त्या ठिकाणी PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा एक जरी हप्ता तुम्ही घेतला असेल तर तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता येण्यास सुरुवात आज होणार आहे। आज लास्ट दिवस आहे वाटपाचा, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक बघा। यामध्ये पहिला जिल्हा निवडण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे, पहा।
आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पहिल्या जिल्ह्याचं नाव घेण्यात आलं आहे जालना जिल्हा. जालना जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना लाभ मंजूर करण्यात आला आहे, कोणाला मिळाला आहे, कोणाला मिळणं बाकी आहे, नक्की बघा. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यामध्ये अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद या 8 तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती मागील 2 दिवस झालं सोमवार मंगळवारी जर पैशांचं वितरण झालं नसेल तर आज कसल्याही परिस्थितीत त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांना सांगितलंय. मुख्यमंत्री साहेबांनी व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा सांगितलंय भाऊबीजेच्या दिवशी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे दिवाळीचं आता मुख्य दिवस सुरू झालेत आणि आज बुधवार 22 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण या महत्त्वाच्या भागामध्ये येऊ लागले. त्यानंतरचा पुढचा भाग आहे नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी ज्याला दडगाव देखील म्हणलं जातं या 6 तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती टोटल आता तुम्हाला 12,500 अतिवृष्टीचे आणि 12,500 2022 पासून 2024 पर्यंतचा जो काय रखडलेला पीक विमा आहे तर तो या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता मंजूर करण्यात आल्याचं सरकारने सांगितलं आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा सरकारने या ठिकाणी सांगितला आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे नांदेड. आता नांदेड जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा. कारण नांदेड जिल्ह्यातील 50% शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात आतापर्यंत आलेले आहेत. उरलेले जे शेतकरी आहेत तर ते शेतकरी नेमकं कोणते आहेत आणि कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील या भागामध्ये तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज जमा करण्यात येणार आहे. आता बघा नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, बिलोली तालुका, देगलूर तालुका, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड, नांदेड जिल्ह्याचा मुख्य भाग आणि नायगाव आणि उमरी या भागामध्ये जे जे शेतकरी राहत असतील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण या ठिकाणी जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळते. आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे कारण सोमवार, मंगळवार, बुधवार हे 3 दिवस वाटपाचे सरकारने निवडले आहेत. त्यामुळे सर्वांनी आपला जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये पैशांचं वितरण होऊ लागले तुम्ही लक्षपूर्वक 2 मिनिटे आता बघायचं आहे. त्यानंतर पुढचा भाग आहे नागपूर. नागपूर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर सर्वांनी कान देऊ नका. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा त्या ठिकाणी तालुका, नागपूरचा ग्रामीण भाग, नागपूरचा शहरी भाग, कामठी तालुका, कटोला, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, रामटेक आणि पारशिवनी, मौदा, उमरेड, भिवापूर आणि कोही या भागामध्ये जे जे शेतकरी राहतील तर त्या नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती टोटल तुम्हाला आता त्या ठिकाणी 12,500 अतिवृष्टीचे आणि पीक विम्याचे तुम्हाला 12,500 असे या ठिकाणी जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे. पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे परभणी जिल्हा. आता परभणी जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कारण परभणी जिल्ह्यातील या ठिकाणी 20% शेतकऱ्यांना हा पीक विमा अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात आलेत. आज बुधवार आहे त्या ठिकाणी 22 ऑक्टोबर आहे आणि आज या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना हा लाभ भेटणार आहे. ते म्हणजे गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत आणि पूर्णा या भागामध्ये जे जे शेतकरी राहत असतील तर तुम्हाला परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिल्याचं आता पाहायला मिळत आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा या ठिकाणी शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ज्याला महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं त्या जिल्ह्याचं नाव आहे बीड. आता बीड जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ राहिला आहे आणि कोणाकोणाला लाभ आज मिळणार आहे हे सुद्धा यादी या ठिकाणी सांगण्यात आल्या. बीड जिल्ह्यातील वडवणी, परळी वैद्यनाथ, शिरूर कासार, धारूर, अंबाजोगाई या भागामध्ये अनेक शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे बँकेत पोहोचले आहेत. मग राहिलेत कोणतं? केज तालुका, माजलगाव, गेवराई त्या ठिकाणी, पाटोदा, आष्टी या तालुक्यामधील शेतकऱ्यांना या ठिकाणी आज पीक विमा अतिवृष्टीचे 25,000 रुपये हेक्टरी जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तुम्ही या ठिकाणी नक्की बघायचं आहे. आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे, बुधवार आहे, 22 ऑक्टोबर आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यवतमाळ जिल्ह्यातील यांना लाभ भेटणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील जर विचार केला तर वणी तालुका आहे, मोरेगाव तालुका आहे, पांढरकवडा, गाट्यांजी, राळेगाव यामध्ये काही शेतकऱ्यांना पैशांचं वितरण झालेलं आहे, तर काही शेतकऱ्यांना पैशांचं वितरण होणं बाकी आहे। त्यानंतर बाबुळगाव, कळंबा, द्वारवा, नेर, दिग्रस, पुसद, महागाव, उमरखेड, जरीजामणी या भागामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा कोणकोणता सांगितला बघा। लातूर जिल्ह्यातील निलंगा, औसा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर, अनंतपाळ, अहमदपूर आणि उदगीर या भागामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आज पैसे मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा, नक्कीच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्याची शक्यता आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।